नमस्कार. एम ए पॉलिटिक्स चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. महाराष्ट्रामध्ये गेली 2 महिने सरपंच देशमुख हत्या प्रकरण गाजत आहे. या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार आहे. देशमुख कुटुंबियांची एक मागणी होती की फरार आरोपीला पकडावे आणि हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवत सरकारी वकील म्हणून मान्य उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी. तर यापैकी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केलेली आहे आणि उज्ज्वल निकम यांची नियुक्ती आता या प्रकरणात जाहीर देखील झालेली आहे. या पार्श्वभूमीवर मस्साजोग ग्रामस्थांनी जे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे ते आता खरं तर मागं घेण्याची गरज आहे. कारण कायद्याची प्रक्रिया ही थोडी किचकट असते, संथ गतीने चालत असते. त्या पद्धतीनेच ते कामकाज होत असतं. हत्यारांना फाशी ही दिली जाणार आहे, परंतु फाशी देण्यासाठी किंवा त्याबाबतचा निकाल जाहीर करण्याचा अधिकार हा केवळ न्यायालयाचा आहे. आणि न्यायालयात हा खटला चालत जेव्हा उभा राहील त्याच नंतर या आरोपींना फाशी मिळणार आहे किंवा आणखी काही जन्मठेपेची अगर सजा होणार आहे. परंतु तो दोष सिद्ध करण्यासाठी माननीय उज्ज्वल निकम यांची नियुक्ती राज्य सरकारने केलेली आहे. आंदोलकांची एक मागणी आता मान्य झालेली आहे. उर्वरित आरोपी त्या पकडण्याची मोहीम देखील सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी आता हे जे सुरू असलेलं त्यांचं आंदोलन मागं घ्यावं. कायद्याला कायद्याची प्रोसेस करण्याची गरज असते. ती कायद्याच्या पद्धतीनेच ती प्रोसेस राहते. की काहीशी संथ गतीने असते, परंतु त्याच्याबद्दल आपण तातडीने न्याय द्यावा अशा प्रकारची भूमिका आपण घेऊ शकत नाही. कारण न्यायालय न्यायालयाच्या पद्धतीने चालत असतं. त्यामुळे हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालून मान्य उज्ज्वल निकम निश्चितच मस्साजोग ग्रामस्थांना आणि धनंजय देशमुख कुटुंबियांना न्याय देतील असा विश्वास आहे.